औषध दिलंय 1 लिटर बॉटल मध्ये 150 ml पाजायचं ना 150 ml आणि काय गव्हाचं नाही बाजरीचं पीठ बाजरीच्या पिठामध्ये मिक्स करून पाजायचं. अशी डबड्याची गिरण घ्यायची सगळं तळी ती काय तुम्ही 1 नंबर वाली एवढा पळीचा गाडा आम्ही आमचं डोकं कुठं लावते आमचं मका कॉस्टिंग पैसे आहेत 2016 17 15 पर्यंत येणार आहे तर आम्ही इकडे चंदनगरला तर आपण काय नाही तर थांबायचं आईस्क्रीम खायला आम्ही. हा पा जलवा हा जलवा आहे 12:45 त्यांचे रोड अजून चेंज नाही आले बरं का यांची पण रोड आहे तसली गाठीची अजून आहे ना एवढी वाहतूक आहे राव रोड तोच आहे अजून काही चेंजेस नाही काहीच त्याच्यापेक्षा त्याच्यामुळे ना आपलं नाशिक पुणे हायवे ना जोरात दिले बरं का. आणि त्याच्या मी ना ते आपा बसलो औषध आणलं होतं एवढं फक्त पुढे साधारण 2-4,500 रुपयाच्या आणि हे औषध आता आणलं त्यांच्याकडून ते मला म्हणाले 1000 रुपयाला आहे ना 100-200 ml ना 200 ml 1000 रुपयाला बॉटल देतात त्यांनी आम्हाला फ्री दिलं राव. पुणे जिल्हा आहे पलीकडे पुणे नगर जिल्हा आहे फक्त मध्ये गोड नदी अख्खी कोरडी ठाके रे. तिथून काय 2 किलोमीटर अंतर आहे फक्त. नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण 10:30 वाजलेत जस्ट मी आत्ता आहे ना रांजणगावच्या थोडं आहे ना मागं आहे फक्त 5-6 किलोमीटर आम्ही चाललोय जरा नगरला. आपलं काम आहे आपल्याला ते औषध घ्यायचं नाही वासरांच्या पोटात लोखंड आहे तिथं अभि दादा आता आईस्क्रीम खाऊन जाऊ म्हणलं 10:30 आले तर आईस्क्रीम कोणती आहे कपवाली कोणती कपवाली नाही कोणवाली कोणती हो बटरस्कॉचच्या 2 2016 17 15 पर्यंत येणार आहे तर आम्ही इकडे चंदनगरला तर आपण काय नाही तर थांबायचं आईस्क्रीम खायला आम्ही. जुनी आठवण किती वर्षांतर आलो असं रे इथं जवळपास 17-18 म्हणल्या जर 2 5 6 रे 6 वर्ष चालू आहे 6-7 वर्ष चालू आहे एवढं नंतर आलो आम्ही. चला पण चेंजेस काही नाही राव हाय सेम सगळं रोड बीड फक्त एक हॉटेल पडले आपलं हॉटेल पडले चित्रापूर तिथलं आमच्या नाश्ता करायचं तिथलं ते पण चांगलं होतं. आता इथून काय 35 किलोमीटर दाखवतं ना 30 10:30 आल्यात एक अर्धा तासात पोचना पाहून हे आईस्क्रीम खावा जोर. कोणती सुरुची डेअरी मागं डेअरी पुढं आईस्क्रीम आहे अमोलवाणी झालं काय. तिथून आता 31 किलोमीटर आहे 32 किलोमीटर दाखवते गुगलला आम्ही मॅपटा पाठवलं त्यांनी 32 किलोमीटर अंतर आहे. आता इथं पहिलं रांजणगाव लागन नंतर आपल्याला शिरूर लागन आणि शिरूर गोड नदी क्रॉस केली ना जवळच आहे ना रे काहीतरी यांचं गावाचं नाव गव्हाणवाडी आणि तिथून राळेगण सिद्धी 11 किलोमीटर दाखवतं रे फक्त जवळ. एक मिनिट आपण कॉपीराईट आहे गाण्यानी आपण किती वेळा गेलो असं राळेगण सिद्धीला आपण दर आठवड्याला पडे असायचं 2016 17 15 लई फिरलो लई त्याच्यामुळे हा रोड अख्खा पाडा झाला आमचा आठवड्यात 2-3 वेळा पडे असायचं. लाव बाबा चला हे रोड अजून चेंज नाही आले बरं का यांची पण रोड आहे तसली गाठीची अजून आहे ना एवढी वाहतूक आहे राव रोड तोच आहे अजून काही चेंजेस नाही काहीच त्याच्यापेक्षा त्याच्यामुळे ना आपलं नाशिक पुणे हायवे ना जोरात दिले बरं का. आणि त्याच्या हॉटेलचे हे लय रे ऑप्शन लय रे इकडे एक झाडाचं हॉटेल चांगलं पण नाही भेटलं. इमेजिन करा आम्ही चाकणपासून निघलोय ना तर आता इथपर्यंत एक पण हॉटेल चांगलं दिसलं एक पण 50 किलोमीटर मध्ये जे थांबता येईल आपल्याला चांगलं. आणि जसं पुणे नाशिकला जर थांबलं ना तर असे टायमाला आहे 20-30 फुटाला हॉटेल आहे चांगले फरक तर आहे. रोड पण लय भारी तिकडं लवकर अंतर कापतं इकडे काहीच नाही लवकर कापत लय वैताग आला. जाऊ ते आपलं काम आहे म्हणून चाललोय ना इथं आलो पण नसतो मी तस पुढं आपल्या जमून ना राळेगण सिद्धीला पण जाऊ लय वर्षानंतर येणार आहे ना म्हणून हाय जवळ जाऊ तेवढंच आपल्याला बघायला भेटेल. तुम्हाला पण दाखवतो
ते कसं आहे स्मार्ट विलेज आहे राव. नाही ना बरोबर 11 वाजल्यात, नाही 10 वाजून 40 मिनिटं आलेत. रांजणगाव मध्ये पोहोचलोय. इथं मंदिर आहे गणपतीचं. इथलं ना एकदा हायवे लागला ना मग काय अडचण नाही. मग रोड चांगला आहे नाही का. फक्त एवढंच की जरा लेन मोठी पाहिजे नाही. जसं इथं वाहतूक आहे तशी. हे शिक्रापूर आहे. हा सॉरी रांजणगाव आहे. आणि पुढे गेलं शिक्रापूर ना. नाही पुढं कारेगाव. ते कारेगाव नंतर शिक्रापूर शिरूर. हा नंतर गोड नदी ना ती. हा नंतर गोड नदी. बरं लय वर्ष जातो बाई इकडं. आठवतं सगळं असं माहिती का. आम्ही तर पहिले टू व्हीलर चेंडायचं रे बोलत. काय संतोष शेठ. टू व्हीलर पहिले तर टू व्हीलरच होते रे. एकदा दास लागा आणि पाऊस खाल्ला होता ना. 3 जून तारीखी सहित आठवतंय. 3 जून परत तोंड बिंड लाल होती दोघांची. एवढा पाऊस खाल्ला होता आम्ही टू व्हीलर वर. आणि त्यात लय मजा आली. पाणी अख्खं थांबलो होतं. असं एखादा खड्डा आहे असा नॅचरल असं पाणी थांबलो होतो. आणि नेमकी आमची टू व्हीलर नाची बंद पडली होती. आपल्याला 2-2.5 तास लागत होते तेव्हा 6 तास लागले होते घरी जायला. 6ला निघले तर डायरेक्ट 12लाच घरी. आवड झाली तेव्हा. आम्ही ना बरोबर शिरूर क्रॉस केलंय आणि शिरूरची एकदम ब्रिज लागलाय. तर इकडं अलीकडं आहे ना आपल्या इकडं चाललोय. इकडं अलीकडं पुणे जिल्हा आहे. पलीकडं पुणे नगर जिल्हा आहे. फक्त मध्ये गोड नदी अख्खी कोरडी ठाके रे. इथून काय 2 किलोमीटर अंतर आहे फक्त. 2 किलोमीटर पोहोचतो लगेच. 4 मिनिटं दाखवते फक्त इथून जायला. तुम्ही गव्हाचं बेटा मकाचा वरडा. ते मकासून जर पोत आले चालन गाव. हा डायरेक्ट पीठ पोता आणायचं मकाचं घ्यायची. आणि ते ही पण भेटत ना बैल आटा पण भेटतो ना गव्हाचा. आट्टान पिठा चारण्यापेक्षा गहू परवडा ते चारायला. गहू जाऊ ना जास्त पीठ राहतं. रवा काढल्यावर कमी पीठ निघत. त्याला 2 नंबरची चाळण लावल्या भरून टाकी निघत एका टाकी. आणि मकाचून न्यायला चालन का मग. हा मकाचून चांगली असती. आणि मका भरडा ना गिरण असेल तर बघतो असेल तर आता काय 2 नंबरची अशी गॅसची डबड्याची गिरण घ्यायची. सगळं दळी ती काहीच मका दळी. तिथं फक्त एक हे बादलावा लागत आतलं. तुम्ही 1 नंबर वाली एवढा पळीचा गाडा. आम्ही आमचं डोकं कुठं लागते. आमचं मका कॉस्टिंग पैसे आहे त्यात. ते हे असं असतं का तिथं काय लंपीचे डागी. याला पळवला ना तुम्ही लोगावला. लोगावला तो पळाला. चांगला पळला. कालच्याला झाले रे. नाही कालच्याला त्यो नव्हता. तो हा वांडा होता. त्यो बांडा आहे का यो होता घरचं होतं का तुमचं. बांडा माग तिकडे खायचं गोटे पहिले त्यो होता कांद्या. नाही खेड करायचा. खेड करायचा होता ना अँटीना. हा पा जलवा. हा जलवा आहे. 12:45 त्यांच्याकडे मॉडला असता. भारी तुमची. काढायची काय गरज नाही. जागेवर बसावलं शेंगण बांधलं ना ब्रिजिंग ओतलं त्याला. 2 महिने बैल हलवायचा नाही. ते आहे ब्रिजिंग ओतल्यावर बैल खाजी तो उलट शेंगट टक्कर घेतो. इतकं फिट होती. त्याला पण लंपी आलता काय. हा त्याला पण लंपी झाला. चांगलं लावून तुमची. छकडी वाजत रे. हा का. 2000 years. राळेगण सिद्धीला जायचा प्लॅन होता आमचा. पण आता नेमकं इथे 1 वाजलाय राव. घरच्या फादर नेमकं फोन केलाय की काम आहे आपलं एक. आणि कंपनीवाल्यांना मला 4 वाजता बिल पण द्यायचंय. 3 वाजता सॉरी 4 वाजता तर येईन. पण इथं जायला 2 तास लागतील मला. पुढे जाऊन राव परत 1.5-2 तास लागतील. इथं थांबलो ना 6 वाजता मला गरज असतो पर्यंत. बस कॅन्सल केलं. पुढे जाऊ नको म्हणला. मागं तो आपलं मेन काम जे होतं ते आपलं औषध झालं. राळेगण सिद्धीला काहीतरी नंतर येऊ परत. काय म्हणतोस आता 1च वाजला रे इथं नेमका. ते परत 2 तास लागतील आपल्याला. हा बघायला सगळं. कारण जुनी आठवण सगळं. डोंगरावर सगळं आठवण घेतलं. ते बघण्यासारखं लई बरं का. त्याच्यामुळे ते 2-1 तास जातील.
आणि एवढं 2 तास दिले ना मग आपण जायचं अवघड होईल. 3 वाजता इथंच, 3 वाजल्यानंतर परत 2 तास घरी जायला, 5-6 वाजतील. सीट बेल्ट लावून दे बाकी. विदाऊट सीट बेल्ट नाही चालतं जाऊन बंद गाडी. बरं आलं इथं टर्नी वाढवायला. एसी फुल कर बाई, गरम झाली गाडी. माझा दडकन राव. म्हातारे माणसं आहे ना रोड क्रॉसिंग नीट नाही करी बरं का. अरे बघतच नाही. अरे काल रात्री म्हातारे का उडवली असती का रात्रीच टू व्हीलरनी. म्हातारी डाय मध्ये येते डायरेक्ट. कस काय गाडी हे करायची, पुढं माग गेलं आणि थांबलं जागेवर. जाता नाही तर की आईस्क्रीमचं दुकानला स्टोअर लागलं, पण आईस्क्रीम खाऊन तरी जाऊ. जाम ऊन लागतं रे, वाईट ऊन लागतंय. या साईडला भागात ना पाणी लय कमी खरं तर. या मडीशी लय मोठी बाबा. आता नगर जिल्ह्यात जाऊ आम्ही. नाही आलो पुणे जिल्ह्यात, पुणे जिल्ह्यात आपण गोड नदी क्रॉस केली नाही का आपण. हे कोणची वाडी आहे? सरदवाडी. यांचं स्टोअर चांगलं मोठं आहे बरं. पण सेम कारला लागतात बरं का प्रत्येक आउटलेट. डिझायनिंग असं कस्टमरला सेम वाटा पाहिजे ना. ब्रँडिंग चांगली व्हायला पाहिजे. ब्रँडिंगच्या हिशोबाने करता बाई. बरंच मोठं आहे रे. बेल्जियम चॉकलेट नको. एक वेनिला दे भैया, वेनिला. आणि एक अमेरिकन नट्स दे. अमेरिकन नट्स असं नाही तर वेनिला जे आहे जाऊ द्यायचे काय असं भैया. जाऊ संतोष शेठ, पाण्याची बॉटल घेतल्या बा. पाणी प्यायला नाही गाडीत. दर रे पाटलं जमा द्या बाबा. यायची ब्रेक बी खाली. हा यायची ब्रेक खाली वाटली. कलटाचे दोघं आपण. आधी 7:30 चालू आहे. मला वाटतं कोणी लिंबूला टाकलेलं, लिंबाचं पोत फेकलेलं आहे आपल्यावर. जिंदगीने गोड लावलं बाबा. आता लय सांभाळून चालतो आम्ही. सीट बेल्ट जिंदगीत लावला होता कधी माहिती का? आता लावायला लागतोय. आता चाकण मध्ये येऊन पोहोचलोय. 2:30 वाजले आता रे. फक्त तिथे ना आपल्याला शेवटीचं गोंडे घ्यायच्यात, वासराला यसन घ्यायचीत आणि एक कानीत घ्यायची. कानी वर म्हणले एवढं सगळं आणा. काय आलं सरशी आपलं काम तरी होईल. काय अजून तासभर वाढून फक्त 3:30 वाजेपर्यंत मी घरी जाईन. मॅक्सिमम 4 वाजेपर्यंत. पण सगळं काम मोरकन माही काय. परत एक कामाला परत चक्रा मारतो. 20 किलोमीटर यायला लागते. आणि चाकणमधून इथे यायचं म्हणून तर 1 तास लागतोय. मोकर वाईट टाकायचे काम होते. नेमकं आज आहे ना बाजारात ना गर्दी नाही. बरं झालं बरं का. आता लय वाईट गर्दी असते बरं का इथं. या का फुल भरतय. अशी एक गाड्यात घ्या बरं वासराच्या. सांगते घुंगर माळ घ्यायला पाहिजे 2 त्यांच्या. ही हाय गोड्याला रे. ही गोड्याची. बैलांची मोठ्या वासराला नाही दिसणार ना नीट. दुसरी बघू ना कसली असं नाही. ही का नायलॉनची का? ह्याच्याशी बारीक नाही का? ही मोठी हो. हा बारीक 15 महिन्याचे वासर आहे. टोचले नो अजून टोचायचे का? काय काय 15 महिन्याचे ना. हा बरोबर आहे ना. तो वाचायची पहिलीच. 0 नंबर लागेल ना त्याला. किती नंबर लागेल? 0 टोचायचे ना. हा पहिल्यांदा टोचायची. एवढीशी बस झाली का? बस पहिल्यांदा त्यांना फोटो पाठवतो. नाही हीच लागेल. हीच लागेल ना.
नाही परत यायचं आम्हाला लागेल नाही तर. नट बोल्ट कानी द्या कानी. अहो काय घ्यायचं आपल्याला शिवाटीचं गोंड आहे ना दाखवा. शिवाटीचं गोंड द्या आम्हाला. मनोज ह्याच्यापेक्षा मोठा आहे का जरा? मोठं नाही ही साईज आहे. ही साईज असते का? हे कितीला आहे? 200 रुपये जोड. आणि 10 रुपये 20 रुपये. सामान घेतलं आम्ही सगळं. जवळपास आम्ही ना बिल झालं असं मला वाटतंय 900 रुपये ना रे का 950 रुपये? 900 रुपये. त्यात काय केलं की आपण लगाम घेतली गोड्याची, ती मुरकी घेतली आणि ना ही घेतली वासरांना हे बनवायला, मुरकी बनवायला कानी घेतलेली एक गुंगरमाळ विंगरमाळ ते बारीक सारी छोटं मोठं सामान घेतले. व्यसन घ्यायचे ते व्यसन घेतली त्यांना एक 00ची 2 घेतल्या. अजून लागण एक अर्धा तास घरी जाईल आपल्याला. 4 वाजेपर्यंत घरी जाऊ आपण आता.